नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित चिडिओ मेरी हायस्कूल नाशिक. नमस्कार, मी भारती भोये, इयत्ता 7वी, विषय विज्ञान, धडा 7वा, गती, बल व कार्य, भाग पहिला. गती, बल व कार्य. गती. एखादी वस्तू जेव्हा एका जागेवरून दुसऱ्या जागी जाते तेव्हा आपण तिला गतिमान वस्तू असे म्हणतो. बस एका गावाहून दुसऱ्या गावी जाते तेव्हा आपण म्हणतो की बस गतिमान आहे. त्या बसमध्ये 2 मित्र शेजारी शेजारी बसले व एकत्रच परगावी गेले. एकमेकांपासून ते जराही दूर गेले नाहीत. मग त्यांना गतिमान म्हणायचे की स्थिर. बल. एखाद्या वस्तूवर बल लावले असता त्याचा आकार किंवा गती किंवा दोन्हीमध्ये बदल होतो. कागदावर बल लावून त्याचा बोळा करता येतो. गोटीवर बल लावले की तिला योग्य त्या ठिकाणी नेम धरून मारता येते. कार्य. बरेच चालणे धावणे झाले की आपल्याला थकवा येतो. तसेच जर सामानाची फार हलवाहलव केली तरी दमणूक होते. का बरे? कोणतेही काम केले की आपली ऊर्जा खर्च होते. यामुळे थकवा येतो. विज्ञानानुसार कार्य या राशीचा एक विशिष्ट अर्थ आहे. आता आपल्याला याबद्दल जाणून घ्यायचे आहे. गती, बल व कार्य संकल्पना चित्र. गती अंतर चाल. गती विस्थापन वेग. गती त्वरण. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही, अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडत नाही. बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहील. तिला गती असेल तर ती एकाच वेगाने व दिशेने पुढे जात राहील. बल, विस्थापन व कार्य. कार्य W बरोबर बल F गुणिले बलाच्या दिशेत विस्थापन S. एकके. विस्थापन बल कार्य SI पद्धती मीटर, न्यूटन, जूल. CGS पद्धती सेंटीमीटर, डाइन, अर्ग. गती, बल व कार्य. अंतर व विस्थापन, चाल व वेग. गती. वस्तूवर बल कार्य करते तेव्हा तिच्या गतीत बदल होतो. पुढील चित्रात चेंडूवर बल कसे लागते व गतीत काय बदल होतो ते सांगा पाहू. अंतर विस्थापन. मीनूचे घर A येथे तर शाळा D या ठिकाणी आहे. शाळेत जाताना आईच्या कामासाठी ती B व C येथे पण गेली. सरळ गेली असती तर AD हे अंतर चालावे लागले असते. प्रत्यक्षात AB अधिक BC अधिक CD इतके चालावे लागले. अंतर विस्थापन. दिशेचा विचार न करता कापलेले अंतर AB अधिक BC अधिक CD हे सरळ अंतर AD पेक्षा जास्तच असते. एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. अंतर ही अदिश राशी आहे. सरळ अंतर AD हे दिशेचा विचार न करता कापलेले अंतर AB अधिक BC अधिक CD पेक्षा कमीच असते. एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. विस्थापन ही सदिश राशी आहे. व्यायामासाठी चालताना
आपण किती चाललो हे महत्त्वाचे असते. दिशा कोणतीही असू शकते. पण विशिष्ट ठिकाणी जायचे असल्यास विशिष्ट दिशेने ठराविक अंतरच चालावे लागते. या उदाहरणात अंतर व विस्थापन ओळखले असेल ना? अशी आणखी काही उदाहरणे सांगा पाहू. चाल वेग. चाल बरोबर अंतर भागिले वेळ कालावधी. वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ कालावधी. यावरून काय लक्षात येते? चाल ही अदिश राशी आहे व वेग सदिश राशी आहे. फुटबॉलला किक मारल्यास त्याला गती मिळते, पण गोल करायचा झाल्यास विशिष्ट दिशेने मारावे लागते. हे चाल व वेगाचे उदाहरण आहे. आणखी उदाहरणे शोधा पाहू. खूप आहेत. नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित शिडो मेरी हायस्कूल नाशिक. नमस्कार, मी भारती भोये, इयत्ता 7वी, विषय विज्ञान, धडा 7वा, गती बल व कार्य, भाग 2. गती बल व कार्य. चाल वेग त्वरण. चाल. समजा आपल्याला सहलीला जायचे आहे, तर पायी जाऊन इच्छित स्थळी लवकर पोहोचता येईल की बसने? उत्तर सोपे आहे. बसने लवकर पोहोचू. कारण मुलांपेक्षा बस जास्त भरभर धावते. म्हणजेच बसची चाल मुलांपेक्षा जास्त असते. चाल. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. चाल बरोबर पार केलेले अंतर भागिले अंतर पार करण्यास लागणारा वेळ कालावधी. चालीचे एकक किलोमीटर पर तास किंवा मीटर पर सेकंद आहे. एक कार जर 3 तासात 150 किलोमीटर अंतर पार करत असेल तर तिची चाल 150 भागिले 3 बरोबर 50 किलोमीटर प्रति तास इतकी भरेल. चाल. आता पूर्वीचेच उदाहरण पुन्हा बघूया. मीनू ए येथील आपल्या घरातून निघाली व बी आणि सी मार्गे डी येथे शाळेत पोहोचली. एकूण कापलेले अंतर AB अधिक BC अधिक CD बरोबर 500 अधिक 700 अधिक 300 बरोबर 1500 मीटर आहे. ती जर सरळ AD अशी गेली असती तर 1000 मीटर इतके चालली असती. हे विस्थापन आहे. एकूण वेळ बरोबर 8 अधिक 11 अधिक 6 बरोबर 25 मिनिटे. चाल बरोबर अंतर भागिले वेळ बरोबर 1500 मीटर भागिले 25 मिनिटे. चाल व वेग. चाल बरोबर 60 मीटर भागिले 60 सेकंद. चाल बरोबर 1 मीटर प्रति सेकंद. वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ बरोबर 1000 मीटर भागिले 25 मिनिटे. वेग बरोबर 40 मीटर भागिले 60 सेकंद. वेग बरोबर 0.66 मीटर प्रति सेकंद. वेग बरोबर 0.66 मीटर प्रति सेकंद. याचा अर्थ असा की एकाच उदाहरणात चाल व वेग यांचे परिमाण वेगवेगळे असू शकते. रोजच्या अनुभवातून आणखी अशी उदाहरणे तुम्हाला शोधता येतील का? खालील डोंगराळ रस्त्याच्या छायाचित्रात अंतर व विस्थापनातील फरक स्पष्ट लक्षात येतो. त्यानुसार चाल व वेग यातही फरक पडेलच. कसा? बघा.
डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत सरळ रेषा म्हणजे विस्थापन व रस्त्याची लांबी म्हणजे अंतर. सरासरी वेग, तात्कालिक वेग. समजा एक कार पी पासून एस पर्यंत 80 किलोमीटर सरळ रेषेत प्रवास करीत आहे. एकूण अंतर बरोबर 80 किलोमीटर. एकूण वेळ बरोबर 20 अधिक 40 अधिक 60 बरोबर 120 मिनिटे बरोबर 2 तास. सरासरी वेग 80 किलोमीटर भागिले 2 तास. सरासरी वेग 40 किलोमीटर प्रति तास. सरासरी वेग, तात्कालिक वेग. पण आकृतीत दाखवल्याप्रमाणे संपूर्ण अंतर ती कार एकाच वेगाने पार करीत नाही. PQ टप्प्यातील वेग बरोबर 20 किलोमीटर भागिले 20 मिनिटे बरोबर 60 किलोमीटर भागिले 60 मिनिटे बरोबर 60 किलोमीटर प्रति तास. असाच पुढील टप्प्यांचा वेग काढता येतो. QR टप्प्यामध्ये 30 किलोमीटर प्रति तास किंवा RS मध्ये 40 किलोमीटर प्रति तास एवढा वेग आहे. म्हणजे गाडीचा सरासरी वेग जरी 40 किलोमीटर प्रति तास असला तरी प्रत्येक क्षणी तेवढा वेग नसतो. एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालिक वेग असे म्हणतात. प्रवासात बस गाडीचा वेग कमी जास्त झाल्याचे तुम्हाला जाणवत असेलच ना. त्वरण. वस्तूचा वेग कमी होणे किंवा वाढणे याच्याशी त्वरण या राशीचा संबंध आहे. एकक कालावधीत वेगात होणारा बदल म्हणजे त्वरण. समजा एका वस्तूचा वेग 10 मीटर प्रति सेकंदवरून 3 सेकंदात 25 मीटर प्रति सेकंद झाला तर त्वरण कसे काढायचे. वेगात बदल बरोबर 25 वजा 10 बरोबर 15 मीटर प्रति सेकंद. वेळ बरोबर 3 सेकंद. त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले वेळ बरोबर 15 मीटर प्रति सेकंद भागिले 3 सेकंद. म्हणून त्वरण बरोबर 5 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर. त्वरण. बसचा वेग जर सावकाश बदलला तर आपल्याला फारसे जाणवत नाही, पण जर तो एकदम बदलला तर मात्र झटका बसतो. असे का. सावकाश बदल म्हणजे कमी त्वरण व याने झटका फार हळू लागतो, म्हणजेच आपल्यावर बल कमी लागते. याचा अर्थ काय. त्वरण व बल यामध्ये काहीतरी संबंध आहे. आणखी कोठे असा अनुभव आल्याचे आठवते का. गती, बल व कार्य. बल, त्वरण, कार्य. त्वरण. एका सेकंदात वेगात होणारा बदल म्हणजे त्वरण. वेगात बदल म्हणजे परिमाण किंवा दिशा किंवा दोन्हीत होणारा बदल. शेजारील चित्रात चेंडू डावीकडून येत आहे. बॅटने मारल्यावर त्याची दिशा बदलेल. वेगाचे परिमाणही बदलू शकेल. हा बदल कशामुळे होत आहे. या चित्रांमध्ये कशाकशाचे त्वरण होत आहे, होणार आहे, कशामुळे. फुटबॉल, बिलियर्ड, स्नूकर, कॅरम, गोट्या. त्वरण व बल. बस, कारचा वेग बदलण्यासाठी त्वरक ॲक्सिलरेटरचा वापर करावा लागतो. चालती गाडी थांबवण्यासाठी ब्रेक वापरावा लागतो. सायकलचा वेग वाढवण्यासाठी आपण पेडल जास्त जोर लावून फिरवतो, हो ना. म्हणजे
बलाचा वापर होतो. त्वरक व ब्रेक, सायकल. त्वरण व बल. मागील प्रत्येक उदाहरणाने स्पष्ट होते की वेग कमी करणे अथवा वाढवणे दोन्हीसाठी बलाची गरज आहे. 17व्या शतकात इंग्रज शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन याने गतीचा सखोल अभ्यास करून काही नियम शोधून काढले. त्याच्या अभ्यासातून जे निष्कर्ष निघाले त्यात बल व त्वरण यांचा संबंध लक्षात येतो. सर आयझॅक न्यूटन. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही, अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडत नाही. बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहील, तिला गती असेल तर ती एकाच वेगाने व दिशेने पुढे जात राहील. पुढील लिंकवर एक मजेदार व्हिडिओ बघा. बल व त्वरण. त्वरण व बल यांचा असा संबंध असल्याने बल हे त्याने निर्माण केलेल्या त्वरणाने मोजले जाते. बलाचे एकक न्यूटन एन आहे. 1 किलोग्रॅम वस्तुमान असलेली एक वस्तू घर्षणरहित पृष्ठभागावर ठेवून 1 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर इतक्या त्वरणाने ओढली तर त्यासाठी लागणाऱ्या बलाला 1 न्यूटन 1 एन असे म्हणतात. बल व कार्य. बल लावल्यामुळे वस्तूचे विस्थापन झाल्यास कार्य झाले असे म्हणतात. ठोकळा, कप्पी, वजन. वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका गुळगुळीत टेबलावर ठोकळा, कप्पी व वजन याची मांडणी करा. पुरेसे वजन लावल्यावर ठोकळा जागेवरून सरकेल, म्हणजेच त्याचे विस्थापन होईल. याचा अर्थ असा की वजनाने बल लावले व त्या बलाने कार्य केले. कार्य W बरोबर बल F गुणिले बलाच्या दिशेने झालेले विस्थापन S, म्हणजे W बरोबर F गुणिले S. विस्थापन तिरप्या दिशेने झाले तर कार्य कसे काढायचे? बल व त्याच्या दिशेने झालेले विस्थापन जाणून घेतल्यास कार्य किती झाले हे सहज काढता येते. कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा. म्हणून या दोन्ही राशींचे एकक सारखेच असते. बल, विस्थापन, कार्य. CGS पद्धती डाइन, सेंटीमीटर, अर्ग. SI पद्धती न्यूटन, मीटर, जूल. न्यूटनच्या पहिल्या नियमावर आणखी एक व्हिडिओ बघा. यात शेवटी एक प्रश्न विचारला आहे. त्याचे उत्तर सोपे आहे. शोधायचा प्रयत्न करा. पुढील प्रश्नोत्तरे वहीत लिहून काढा. गती, बल व कार्य. मूल्यमापन. योग्य पर्याय निवडून जागा भरा. ही सदिश राशी आहे. वेळ, वेग. वेग. स्थिर वस्तूवर न लावल्यास तिचे होत नाही. बल, कार्य, विस्थापन, वजन. बल, विस्थापन. चाल बरोबर भागिले अंतर, विस्थापन, वेग, कालावधी. अंतर भागिले कालावधी. त्वरण ही
राशी आहे सदिश अदिश. सदिश. वस्तूच्या गतीच्या उदाहरणात अंतर व विस्थापन नेहमीच सारखे असते नसते. नसते. बरोबर की चूक. बल ही अदिश राशी आहे. चूक. कार्य आणि ऊर्जा यांचे एकक सारखे असते. बरोबर. एखाद्या वस्तूच्या गतीच्या उदाहरणात विस्थापन हे नेहमी अंतरापेक्षा जास्त असते. चूक. कार्य बरोबर बल भागिले विस्थापन. चूक. तात्कालिक वेग हा सरासरी वेगापेक्षा वेगळा असू शकतो. बरोबर. कॅरम बोर्डवर पावडर टाकल्यास सोंगटी हळू चालते. चूक. जोड्या लावा. राशी, विस्थापन, वेग, कार्य, बल. एकक मीटर प्रति सेकंद, न्यूटन, मीटर, जूल. संक्षिप्त उत्तरे लिहा. बल ही एक सदिश राशी आहे. हे विधान बरोबर की चूक? उदाहरणासह स्पष्टीकरण द्या. एक बस टेकडीच्या पायथ्यापासून वरपर्यंत नागमोडी रस्त्याने गेली. तिचा वेग व तिची चाल यांचे परिमाण सारखेच असेल का? कारणासहित उत्तर द्या. कार्य आणि ऊर्जा यांचे एकक सारखे का असते? जेव्हा झाडावरून फळ खाली पडते तेव्हा विस्थापन होते, म्हणजे कार्यही होते. कशामुळे होते हे कार्य? आकृती बघून उत्तरे द्या. पोस्टमन काका पत्रे वाटायला ABCDE असे पायी फिरले. त्यांना एकूण 30 मिनिटे लागली. त्यांनी एकूण किती अंतर पार केले? ते सरळ A वरून E ला गेले असते तर किती चालणे वाचले असते? यावरून त्यांची चाल आणि वेग किलोमीटर प्रति तास मध्ये काढा.